गाईस, घरगुती विद्या रेसिपीमध्ये आपण रावस मच्छी फ्राय करणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त रावस आहेत। हे जे थोडे थोडे खवले आहेत, जास्त खवले नाही आहेत। पहा, तुम्ही असे साफ करू शकता। हे असे काढायचे आणि नंतर ना ह्याचं मुडकं असं काढून टाकायचं आहे। आपण मच्छी फ्राय करणार आहोत त्यामुळे डोकं काढणार नाही आहे। हे पहा, या प्रकारे आपण ही मच्छी साफ करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मच्छीचं फक्त डोकं काढून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण ही मच्छी साफ करणार आहोत। हे पहा, हे त्याचे कान बिन असे सगळे काढून घेऊ। डोळे पण काढलेले आहेत आणि हे जे खवले आहे ना, ते नखाने सुद्धा निघत आहेत। पहा, तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ, एकदम पातळ आहे, ते पटकन साफ होते। अशा प्रकारे आपण सर्व मच्छी साफ करून घेणार आहोत। हे बघा काय, आपण ही मच्छी मस्त स्वच्छ साफ करून कट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने पूर्ण साफ केलेलं आहे। तर आपण ह्याच्यावरती हळद, मीठ आणि मसाला टाकणार आहोत। पहा, पूर्ण हळद अशी तळून घेऊया। आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। पुन्हा मीठ सोडून घेऊ। आता हा लिंबूचा रस टाकूया। अर्धा लिंबू आहे। मसाला टाकून घेऊ। आता हे 10 मिनिटं आपण असंच ठेवणार आहोत, त्याच्यानंतर फ्राय करणार आहोत। हे पहा, आपला हळद, मीठ, लिंबू, मसाला सगळं लावून झालेला आहे। आपण याला रवा किंवा कोणत्याही प्रकारचं पीठ वगैरे काही लावणार नाही, असेच हे कडक तळून घेणार आहोत। हे पहा, आपली मच्छी मस्त 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत। मच्छीला मस्त आपण मसाला लावून ठेवला होता, तेल तापलेलं आहे। तर आपण आता याला फ्राय करणार आहे। बघा, पहा, आपली मच्छी मस्त दोन्ही साईडनं एकदम कडक भाजून झालेली आहे। आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। हे पहा, मी प्लेटमध्ये मस्त सर्व केलेलं आहे। एकदम दोन्ही साईडनं तुम्ही बघू शकता एकदम कडक कडक आणि कुरकुरीत मच्छी लागणार आहे। ते खूप छान भाजले गेलेले आहे। तर आता वाट न बघता जेवायला या आणि पहिल्यांदा मोबाईल घेऊन सबस्क्राईब करा। तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, ऑलवर क्लिक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।